आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यातील सेंट्रॉइडवर डिपेंड न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्लेन आणि त्याचे जे काही एरिया आणि एक्स बार वाय बार आहेत एकदम डिटेलमध्ये पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. कॅल्क्युलेट द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम बॉटम लेफ्ट कॉर्नर बी, म्हणजे जे काही आपल्याला डायग्राम दिलाय त्यातला जो काही बॉटम पॉईंट बी आहे तिथून आपल्याला काय करायचं आहे, या बॉडीचा सेंट्रॉइड पॉईंट काढायचा आहे. फॉर अ रिटेनिंग वॉल ॲज शोन इन फिगर, जे काय आपल्याला रिटेनिंग वॉल दिले त्याचा ह्या बी पॉईंटच्या रिस्पेक्ट काय करायचं आपल्याला इथं सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा आहे. तर सर्वप्रथम पहिली गोष्ट काय करायची, जे काही डायग्राम दिलेलं आहे ते किती सेक्शन पासून बनलेलं आहे ते शोधून काढायचे. आता हे अशी काहीतरी डायग्राम दिले, हे आपल्याला एक डायग्राम दिसते, परंतु जर का या डायग्राम मध्ये काय केलं आपण, ही जर का अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर काय होतंय, हा एक सेक्शन होतोय. हा सेक्शन नंबर 1 कशाचा असणार आहे, रेक्टँगलचा असणार आहे. आणि हा सेक्शन नंबर 2 कशाचा असणार आहे, ट्रायंगलचा असणार आहे. म्हणजे रेक्टँगल आणि ट्रायंगल या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून काय केलं आपण, ही जी काय वॉल रिटेनिंग वॉल आहे ती तयार केलेली आहे. मग याचा सेंट्रॉइड कुठे येतोय तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर सेंट्रॉइड फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित असतो. काय असतो फॉर्म्युला, एक्स बार इज इक्वल टू A1 x1 प्लस A2 x2 प्लस A3 x3. परंतु इथं किती, दोन ऑब्जेक्ट असल्यामुळे काय करायचं, दोनच फॉर्म्युल्याची व्हॅल्यू पुट करायची, डिवाइडेड बाय A1 प्लस A2. सिमिलरली वाय बार काढण्यासाठी काय फॉर्म्युला असतो, A1 y1 प्लस A2 y2 डिवाइडेड बाय A1 प्लस A2. इथं आपण दोन व्हॅल्यूज घेऊन थांबलो, कारण इथं किती आहेत, दोन ऑब्जेक्ट आहेत. जर का तीन ऑब्जेक्ट असते तर काय केलं असतं, प्लस A3 x3 इथं डिवाइडेड बाय प्लस A3 आलं असतं, आणि इथं प्लस A3 y3 डिवाइडेड बाय प्लस A3 आलं असतं. परंतु दोन ऑब्जेक्ट असल्यामुळे इथंच आपण हा फॉर्म्युला स्टॉप केलेला आहे. म्हणजे आपल्याला या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करण्यासाठी पहिल्या सेक्शनचा एरिया माहित पाहिजे, दुसऱ्या सेक्शनचा एरिया माहित पाहिजे. त्याचप्रमाणे x1 म्हणजे y ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स, जे काय हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते x1, त्याचप्रमाणे x2 माहित पाहिजे. सिमिलरली उभं डिस्टन्स y1 आणि y2 डिस्टन्स माहित पाहिजे. मग या सर्व व्हॅल्यू आपण काय करूया, फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. मग पहिला ऑब्जेक्ट कोणता आहे, रेक्टँगल आहे. रेक्टँगलचे डायमेन्शन किती असणार बघा, हा 0.8 आहे इथपर्यंत, आणि टोटल डिस्टन्स किती आहे 3.2. जर का 3.2 मधून जर का एवढं डिस्टन्स आपण मायनस केलं तर हे काय डिस्टन्स आपल्याला मिळणार आहे. करूया, 3.2 मायनस 0.8 म्हणजेच हे डिस्टन्स किती येणार आहे, 2.4. आणि हे डिस्टन्स किती असणार आहे, ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे 0.8 मीटर हे डिस्टन्स. आणि उभं डिस्टन्स रेक्टँगलची हाईट 5.2 मीटर असणार, ट्रायंगलची सुद्धा हाईट सेम डिस्टन्स असल्यामुळे 5.2 मीटर असणार. म्हणजेच आपला जो काय रेक्टँगल आहे त्याचा बेस किती येणार आहे, 0.8 मीटर, आणि जी काय हाईट आहे, हाईट किती असणार आहे, 5.2 मीटर. सिमिलरली बघा ट्रायंगलसाठी, असा काहीतरी ट्रायंगल आहे. ट्रायंगलचा बेस किती येणार, कॅल्क्युलेट केला, 3.2 मधून 0.8 मायनस केल्यानंतर 2.4 मीटर आन्सर आलं. 2.4 मीटर काय असणार याचा बेस, आणि जी काय हाईट आहे ती किती असणार आहे, सेम असणार, जेवढी रेक्टँगलची आहे तेवढीच ट्रायंगलची सुद्धा असणार, 5.2 मीटर. आपल्याला काय काय व्हॅल्यू लागतात, A1 A2 म्हणजे पहिल्याचा एरिया दुसऱ्याचा एरिया, त्याचप्रमाणे x1 x2 म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, ह्या जो काही y ऍक्सिस आहे तिथून ते याचा सेंट्रॉइडचा डिस्टन्स म्हणजे x1, या y ऍक्सिस पासून याचा सेंट्रॉइडचा डिस्टन्स म्हणजे x2. सिमिलरली y1 आणि y2 म्हणजे जो काही आपला x ऍक्सिस आहे त्या x ऍक्सिस पासून पहिल्याचा सेंट्रॉइड म्हणजे y1, आणि ह्या y ऍक्सिस पासून दुसऱ्याचा सेंट्रॉइड म्हणजे y2. या सर्व व्हॅल्यू आपण काय करूया, सर्वप्रथम कॅल्क्युलेट करूया, आणि ऍज इट इज व्हॅल्यू काय करूया, फॉर्म्युला पुट करून काय करूया, एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करूया. मग आता सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केले. रेक्टँगलचे बेस किती आहे, 0.8 मीटर, हाईट 5.2 मीटर. ट्रायंगलची बेस किती आहे, 2.4 मीटर, आणि हाईट किती आहे, 5.2 मीटर. तर सर्वप्रथम काय करूया, एरिया फाइंड आउट करूया. रेक्टँगलला आपण पहिला सेक्शन म्हटलंय, ट्रायंगलला दुसरा सेक्शन म्हटलंय. मग A1 कसा होणार, रेक्टँगलसाठी फॉर्म्युला. हे सर्व फॉर्म्युला आपण सेंट्रॉइडचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पाहिलेले आहेत, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. मग रेक्टँगलचा एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. बेस इंटू डेप्थ, बेस किती आहे 0.8 मीटर, इंटू डेप्थ किती आहे 5.2 मीटर. म्हणजेच A1 किती येणार, हा मीटर, युनिट काय असणार आहे मीटर स्क्वेअर, म्हणजेच 0.8 इंटू 5.2 किती आन्सर आलं 4.16, आणि युनिट काय असणार मीटर स्क्वेअर. सिमिलरली याचा एरिया काढूया, A2. ट्रायंगलसाठी एरिया कसा काढतो आपण, 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट.
1/2 ॲज इट इज इंटू बेस किती आहे 2.4 मीटर इंटू हाईट किती आहे 5.2 मीटर. मीटर 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 स्क्वेअर म्हणजे जो काय आपला एरिया येणार त्याचं युनिट काय असणार मीटर स्क्वेअर. करूया ब्रॅकेटमध्ये 1/2 ब्रॅकेट कम्प्लीट, सेकंड ब्रॅकेटमध्ये 2.4 ब्रॅकेट कम्प्लीट, थर्ड ब्रॅकेटमध्ये 5.2 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आलं 6.24 आणि एरियाचं युनिट काय असणार आहे मीटर स्क्वेअर. A1 A2 फाइंड आउट केला. आता x1 आणि x2 फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आपण, जो काही एकदम तळातलं जी काही लाईन आहे तिथून हॉरिझॉन्टल लाईन मारायची त्याला एक्स ऍक्सिस म्हणायचं, आणि जो काही लेफ्ट कॉर्नर आहे तिथून एक व्हर्टिकल लाईन मारायची त्याला काय म्हणायचं वाय ऍक्सिस म्हणायचं. वाय ऍक्सिसच्या रेफरन्सला काय करायचं x1 आणि x2 मेजर करायचं आणि ह्या एक्सच्या ऍक्सिस सोबत काय करायचं y1 आणि y2 फाइंड आउट करायचं. आता काय करूया x1 आणि x2 फाइंड आउट करूया. x1 आणि x2 रेक्टेंगलचा सेंटर कुठे येणार बघा, हा असा रेक्टेंगल, याचा सेंटर कुठे असणार बरोबर याच्या हाफमध्ये म्हणजे इथं कुठेतरी येणार, आणि याच्या बरोबर सेंटरला जर का फोल्ड केलं तर इथं कुठेतरी येणार. हा आपला काय असणार आहे जी असणार. मग हे डिस्टन्स किती असणार आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे x1. ह्या वाय ऍक्सिस पासून ह्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स म्हणजेच काय x1 किती असणार, जर का हे टोटल डिस्टन्स 0.8 मीटर असेल तर 0.8 डिवायडेड बाय 2 0.8 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती असणार 0.4 मीटर. नेक्स्ट x2 फाइंड आउट करूया. x2 म्हणजेच काय असणार वाय ऍक्सिस पासून दुसरा जो काही सेक्शन आहे त्याच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे x2. मग हा कोणता सेक्शन आहे ट्रँगल आहे, ट्रँगलचा सेंट्रॉइड कुठे असतो तर जी काही लॉंग साईड आहे तिथून b/3 वरती असतं, त्याचप्रमाणे खालच्या लॉंग साईड पासून h/3 वरती, म्हणजे b/3 इकडून h/3 इकडून. म्हणजेच इथं नोट डाऊन करूया, म्हणजे इथं काहीतरी येणार हे डिस्टन्स किती असणार आहे, जर काही हाईट असेल तर h/3 वरती असणार, आणि ही जर का बेस असेल तर ही b/3 वरती असणार. मग आपल्याला आता या वाय ऍक्सिस पासून या सेंट्रॉइडचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय असणार आहे इथून ते डिस्टन्स किती असणार आहे 0.8 मीटर, प्लस इथून ते पुढचं डिस्टन्स किती असणार आहे b/3 0.8 ॲज इट इज, प्लस बेस किती याचा ट्रँगलचा बेस 2.4 मीटर आहे डिवायडेड बाय 3 म्हणजेच काय येणार x2 ची व्हॅल्यू येणार ब्रॅकेटमध्ये 2.4 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 0.8 किती आन्सर आलं 1.6. याचं युनिट काय असणार आहे मीटर. म्हणजे x1 फाइंड आउट केलं, x2 फाइंड आउट केलं. आता काय करूया y1 आणि y2 फाइंड आउट करूया. y1 म्हणजेच काय जो काही x ऍक्सिस आहे तिथून ते व्हर्टिकल डिस्टन्स कशाचं, पहिल्या रेक्टेंगलचा सेंट्रॉइड आणि दुसऱ्या ट्रँगलचा सेंट्रॉइड किती वरती असणार, हा जर का मधून फोल्ड केला तर बरोबर सेंटरला त्याचा सेंट्रॉइड येणार, म्हणजे 5.2 डिवायडेड बाय 2 5.2 डिवायडेड बाय 2 किती आन्सर येणार 5.2 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2.6 मीटर. इथून काय असणार याचा सेंट्रॉइड असणार. सिमिलरली बघा ट्रँगलचा कुठं असतो h/3 वरती असतो, मग h/3 ॲज इट इज लिहा h/3. हाईट किती आहे ट्रँगलची हाईट इथून ते इथपर्यंत 5.2 मीटर सांगितलंय डिवायडेड बाय 3 म्हणजेच y2 किती येणार 5.2 डिवायडेड बाय 3 1.733 मीटर. म्हणजेच जे फॉर्म्युला व्हॅल्यू लागतात A1 A2 x1 x2 त्याचप्रमाणे y1 y2 या सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. इथं आपल्याला A1 प्लस A2 लागते, इथं A1 प्लस A2 लागते, तर काय करूया एकदा दोघांची ऍडिशन करून नोट डाऊन करूया. म्हणजेच A1 प्लस A2 इज इक्वल टू काय होणार 4.16 प्लस 6.24 किती आन्सर येणार 4.16 प्लस 6.24 10.4 आलं. एरियाचं युनिट काय असणार मीटर स्क्वेअर. आता काय करूया एकदम सर्व व्हॅल्यू इथं पुट करून काय करूया एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करूया. एक्स बार सर्वात अगोदर फाइंड आउट करूया. A1 किती आहे 4.16 इंटू x1 किती आहे 0.4 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस A2 किती आहे 6.24 इंटू x2 किती आहे 1.6 डिवायडेड बाय A1 प्लस A2 दोघांची ऍडिशन केली किती आहे ती 10.4. म्हणजेच आपला डायरेक्ट एक्स बार फाइंड आउट करूया. आपल्याला अंदाजे सुद्धा इथं काढता आलं पाहिजे एक्स बार किती येईल आणि वाय बार किती. आता बघा जर का आपल्याला एक्स बार काढायचा असेल म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती वरती येणार, बरोबर जर का हा ऑब्जेक्ट इथून 3.2 आहे त्याला जर का फोल्ड केला तर बरोबर 3.2 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1.6 वरती याचा सेंटर येणार. मग 1.6 वरती जर का सेंटर घेतला तर काय होतंय ह्या साईडला जास्त एरिया आहे त्या साईडला कमी एरिया आहे, कारण हा सेक्शन इथला कट झालेला आहे त्यामुळे काय होणार इकडे कमी एरिया असणार इकडं जास्त एरिया असणार. म्हणून जो काय आपला सेंटर आहे तो या साईडला सरणार.
म्हणजेच काय 1.6 पेक्षा काय असणार आहे एक्स बार कमी असणार आहे. आपलं जे काय एक्स बार आन्सर आहे काय असणार आहे 1.6 मीटर पेक्षा कमी असणार. सिमिलरली वाय बार बघा, हा जर का असा फोल्ड केला 5.2 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2.6 वरनं जर का लाईन काढली तर काय होतंय बघा, वरच्या साईडला कमी एरिया आहे कारण हा कॅन्सल झालाय आणि इकडे एक्स्ट्रा एरिया हा आहे. म्हणजे इकडे जास्त एरियावरती कमी एरिया आहे म्हणजे पॉईंट काय होणार खालच्या साईडला सरणार. म्हणजे 2.6 पेक्षा आपलं काय असणार आहे आन्सर कमी असणार आहे 2.6 मीटर. 2.6 मीटर पेक्षा वाय बार कमी येणार आणि 1.6 मीटर पेक्षा एक्स बार कमी येणार. बघूया, कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 4.16 इंटू 0.4 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 6.24 इंटू 1.6 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं डिवाइडेड बाय 10.4. किती आन्सर आलं आपलं 1.12. युनिट काय असणार आहे मीटर. सिमिलरली बघा वाय बार फाइंड आउट करूया. वाय बार इज इक्वल टू काय असणार आहे A1 Y1. A1 किती आहे 4.16 इंटू Y1 किती डिस्टन्स काढले 2.6 मीटर प्लस A2 Y2. A2 किती आहे 6.24 इंटू Y2 किती डिस्टन्स काढला आपण 1.733 डिवायडेड बाय A1 प्लस A2 दोघांचे ऍडिशन केलेलं किती आहे 10.4. म्हणजेच आपला वाय बार किती येणार कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 4.16 इंटू 2.6 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 6.24 इंटू 1.733 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 21.6299 असं काहीतरी आन्सर आलं डिवाइडेड बाय 10.4. किती आन्सर आलं आपलं 2.0798 युनिट काय असणार आहे मीटर. हे कुठून असणार आहे फ्रॉम बेस. हे जे काय आन्सर येणार ते कुठून येणार ह्या बेस पासून वरती आन्सर येणार. किती वरती असणार आहे 2.0798 वरती काय असणार आपला सेंट्रॉइड असणार. आणि हा जो काही एक्स बार आहे तो कुठून असणार आहे लेफ्ट हँड साइड फ्रॉम लेफ्ट हँड साइड. या लेफ्ट हँड साइड पासून काय असणार आहे एक्स बार आणि या बेस पासून काय असणार आहे वाय बार आन्सर येणार. आपण म्हटलं होतं की 1.6 पेक्षा लहान एक्स बार आला पाहिजे. 1.12 1.6 पेक्षा छोटा आहे. 1.6 म्हणजेच काय 1.60. 1.60 पेक्षा 1.12 कसं आहे लहान आहे म्हणजे बरोबर काढलेला आन्सर. त्याचप्रमाणे वाय बार किती आला पाहिजे आपला 2.60 पेक्षा कमी तर 2.0 आलाय म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा आन्सर आलेलं आहे. यामध्ये सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे काय, जी काय आपल्याला डायग्राम दिलेली आहे ती एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये फिट करायची आणि फिट केल्यानंतर काय करायचं जो काही बॉटम एंड आहे तो एक्स ऍक्सिस मधून पास करायचा, जो लेफ्ट कॉर्नर आहे तो वाय ऍक्सिस मधून पास करायचा आणि या एक्स ऍक्सिस सोबत व्हर्टिकल डिस्टन्स पहिल्या डायग्रामचं व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे y1. दुसऱ्या डायग्रामचा सेंट्रॉइडचा डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे y2. सिमिलरली इथून पहिल्या डायग्रामचा जो काही सेंट्रॉइड आहे हे डिस्टन्स असणार आहे x1 आणि इथूनच या दुसऱ्या डायग्रामचा सेंट्रॉइड म्हणजेच काय असणार आहे x2. म्हणजेच x1 x2 y1 y2 व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर एरिया आपण काही इझिली काढू शकतो. या सर्व व्हॅल्यू पुट करून काय करू शकतो एक्स बार आणि वाय बार व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे ह्या बी पॉईंट पासून जो काय आहे तो एक्स बार आणि या बी पॉईंट पासून वाय बार व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहते. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.